रोज रोज एकच प्रश्न पडतो की आज भाजीला काय बनवायचं, म्हणून आज मी ते प्रश्नच मिटून टाकून दिलेले आहे। रोज भाजी पोळी खाऊन खूप कंटाळा आलेला होता, म्हणून आज म्हटलं काहीतरी वेगळं करावं। त्यासाठी नाही तर मी गव्हाचं पीठ घेतलं, दाण्याचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये लसण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आणि थोडेसे जिरे सुद्धा टाकले, थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं। त्याआधी ना मी इथं मसाले टाकायचे विसरले होते, लाल तिखट, हळद, धने जिऱ्याची पूड टाकली आणि इथं थोडंसं आपल्याला ओवा आणि जिरे पण टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। एवढ्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी आज शेंगोळे बनवत आहे, खूप टेस्टी लागतात। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही मळायचं। त्यानंतर एका पातेल्यामध्ये नाही तर तेल घेतलं, जिरे मोहरी टाकली आणि भरपूर सगळं लसण टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा। याला लालसर झालं का आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी ओतून द्यायचं आणि छान असं लालसर होऊ द्यायचं। आता पाणी मला शेंगोळीमध्ये जास्तच आवडते, म्हणून मी इथं जास्तच टाकलेले आहे। आता हे आपण मळून ठेवलेले पीठ थोडंसं 15 मिनिटं बाजूला ठेवायचं। त्यानंतर त्याच्या असे लांब 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 दोऱ्या करायचे आणि त्याला असं जोडून घ्यायचं। आता कोणाकोणाची पद्धत वेगळी असते, कोणी कोणत्या आकारात करते, कोणी कोणत्या आकारात करते, पण आम्ही तर गोलच करतो। आणि थोडंसं पीठ येतं उरून ठेवायचं। त्यानंतर या पिठाचं पाणी करायचं आणि 90% शेंगोळे शिजले की त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे आपला रस्सा खूप भारी लागतो त्याचा, म्हणजे सूपच म्हणून घ्या एका प्रकारचं, खूपच भारी लागते। इथं शेंगोळे रेडी आहेत। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोमवार होता म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो पूजा करायला, मध्येच लाईट गेली बघा आणि पूजा करून आलो घरी परत। तसंच बाय।